नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते। तुम्हाला आज मी भरपूर भाज्या आणि भरपूर डाळी असलेली खिचडी करून दाखवणार आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खिचडी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे घेतले आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, 2 बटाटे आणि 1 गाजर घेतला आहे, शिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतले आहे, थोडेसे शेंगदाणे घेतले आहे। आता आपण एका बाउल मध्ये 2 वाटी तांदूळ घेऊया। बासमती तांदूळ इथे घेतला आहे मी, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी मोड आलेले कडधान्य घेतले आहे। त्यामध्ये थोडेसे पांढरे वाटाणे, थोडेसे मूग आणि मटकी आहे। आता इथे गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यामध्ये मी 2 माप तेल ओतून घेते। आता तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि बाकीचे जेवढे असतील तेवढे खडे मसाले टाकून घ्यायचे आणि आपण कांदा चिरून घेतला होता तो पण तेलात टाकून घ्या। आता हा कांदा चांगला लाल होईपर्यंत तेलात परतू द्या। कांदा थोडासा लाल झाला आहे तर आपण लसूण आणि अद्रक वाटून घेतलेला आहे ते टाकून घेऊया। हिरव्या मिरच्या पण टाकून घेते, थोडासा कढीपत्ता, शिमला मिरची आणि गाजर टाकून घेते। हे सर्व भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेते तेलामध्ये। परत शेंगदाणे टाकून घेतले आणि हिरवे वाटाणे आहेत ते पण टाकून घेते। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून घेते। पावडर मसाले टाकल्याच्या नंतर छोटीशी वाटीभर पाणी ओतून घ्यायचे, म्हणजे ते मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि 1 टोमॅटो चिरलेला आहे ते पण टाकून घेते। आता त्यामध्ये बटाटे पण टाकून घ्या। चवीनुसार मीठ। किती छान आपला मसाला झालेला आहे, असं वाटत आहे की व्हेज भाजीच झाली आहे। आपल्या खिचडीचा मसाला तयार झाला आहे। आता आपण तांदूळ धुवून यामध्ये टाकून घेऊया। तांदूळ, डाळ आणि मोड आलेले कडधान्य तांदळामध्येच होते, स्वच्छ धुवून आता ते तेलामध्ये टाकून घेतले आहे। आता व्यवस्थित तेलामध्ये परतू द्या। तांदूळ छान परतला की तेलामध्ये वेगळीच टेस्ट येते खिचडीला। तांदूळ आणि सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहेत। आता आपण त्यामध्ये पाणी ओतून घेऊया। पाणी मी थंडच ओतले आहे। इथे मी 2 ते 3 ग्लास पाणी ओतले आहे। 2 वाटी तांदूळ, 1 वाटी पूर्ण कडधान्य आणि डाळ होते आणि थोडीशी भाजी, असं सर्व मिळून भरपूर होतं, त्यामुळे 3 ते 3.5 ग्लास पाणी ओता। यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया। चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणखी मी। आता आपण कुकर लावून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्या भाताला। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत।
आणि आपली कुकरची हवा पण गेली आहे। आता आपण खिचडी ओपन करून बघूया। वाव, किती मस्त वास येत आहे। एकदम सुंदर खिचडी झाली आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त चमचमीत झाले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक्यू।